हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होम डेकरचं दाखवणार आहे. मी होम डेकोरचं हळूहळू इंट्रोड्यूस करते आहे. त्यातला पहिला मी छोटे छोटेच आयटम्स आणले आहेत सध्या. म्हटलं हाऊ विल आय गेट रिस्पॉन्स, इट ऑल डिपेंड्स ऑन दॅट. तर मी जे छोटे छोटे आयटम्स आणले आहेत ते सगळे चिनी मातीचे आणलेले आहेत सध्या. तर तुम्ही एकदा बघा, तुम्हाला आवडले तर मला नक्की कळवा की तुम्हाला आवडतात आहे का. म्हणजे मी अजून त्याच्यात काही नवीन व्हरायटी आणण्याचा विचार करेन पुढच्या वेळेस नक्कीच. तर सुरू करूया. हे छोटे छोटे फेस वाले चिनी मातीचे पॉट्स आहेत. तुम्ही याच्यात प्लांट्स लावू शकता, नाही तर मग तुम्ही एखाद्या छोट्या बॉटलमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये फ्लॉवर्स पण ठेवू शकता. तुम्ही कुठेही कसंही यूज करू शकता त्याला. किचनमध्ये यूज करा, बाथरूममध्ये यूज करा, नंतर बाल्कनीमध्ये यूज करा, नंतर तुमच्या ड्रॉइंगमध्ये यूज करा. आणि ॲक्च्युली दिसायला खूप छान आहेत. याचा फेसेस घेतले आहे त्याच्यावर त्यांनी. आणि हे दोनचा पेअर राहील हा. ॲक्च्युली चिनी मातीचे जे आयटम्स आणले आहेत ते एक तर पेअरमध्ये राहतील, नाहीतर तीन असेच आणलेले आहेत मी. त्यामुळे तुम्हाला पेअरच घ्यावी लागेल याची. तर याची किंमत राहील 250. याच्यात अजून डिझाईन्स आहे. एक हे छोटंसं मनी माऊवाले डिझाईन आहेत. हे पण खूप क्यूट आहे. नंतर याच्यातलं तिसरं डिझाईन आहे. हे अजून एक मनी माऊ आहे. खूपच क्यूट आहे. गिफ्ट करायला पण हा आयटम खूप छान आहे. म्हणजे इवन लहान मुलांना पण तुम्ही गिफ्ट करू शकता. तेही लोक त्यांचे काही पण याच्यात आयटम्स ठेवू शकतात. नॉट नेसेसरीली की तुम्ही फ्लॉवर्सच किंवा प्लांट्सच ठेवले पाहिजे. तुम्ही त्याच्या दुसरेही काही मल्टीपर्पज यूज आहे. ॲक्च्युली तुम्ही कशाहीसाठी यूज करू शकता त्याला. 250चं पेअर राहील हा. नंतर हा 3चा फ्लॉवर पॉटचा हे आहे. याच्यात तुम्ही सिंगल स्टिक ठेवू शकता फ्लॉवरची, किंवा एखादं पान ठेवू शकता. जे थोडे डेकोरेटिव्ह हे असतात, पानं असतात आपल्याकडे, ते पण ठेवू शकता. कुठेही तुम्ही यूज करू शकता याला. तुम्ही तुमच्या बेसिनच्या साईडला ठेवा, किंवा तुमच्या रूममध्ये ठेवा, इवन किचनमध्ये पण ठेवू शकता तुम्ही. एक लाईव्हलीनेस येतो जेव्हा तुम्ही फ्लॉवर किंवा पानं असं तुम्ही कुठे पण ठेवता. त्यामुळे एक ग्रीनरी, मला पर्सनली ग्रीनरी खूप आवडते घरामध्ये. त्यामुळे मी असे आयटम्स मी पण तसेच चूज करून आणते ॲक्च्युली. आणि खरंच दिसायला छानही दिसतात ते. हा पण 3चा सेट राहील हा. 199 याच्यात पण भरपूर डिझाईन्स आहेत आणि कलर्स आहेत. ते मी दाखवते तुम्हाला. हा दुसरा कलर आहे याच्यातला. याचाही शेप खूप छान घेतलेला आहे. म्हणजे एकदम टिपिकल फ्लॉवर पॉटवाला शेप आहे. आणि हा पण 3चा सेट राहील. मटेरियल खूप छान आहे. म्हणजे चिनी मातीचं जे काही त्यांनी वापरलेलं आहे ना, खूप चांगलं आहे. म्हणजे असं हलक्या क्वालिटीचं नाही आहे, एकदम असं मजबूतवालं मटेरियल आहे ते. तो ग्रीनमधल्या शेपमधनं हा एक आहे. लव्हेंडर कलर आहे. नाही, हा एक व्हाईट, प्युअर व्हाईटमध्ये आहे हा. पण खूप मस्त शेप दिला आहे त्यांनी, खूपच गोड. इवन तुम्ही याच्यातले 2-3 कॉम्बिनेशन्समध्ये जर तुम्ही ते उचलले तर तुम्ही असे 3 वेगवेगळ्या साईजचे, शेपचे असे एकत्र ठेवू शकता. तेही खूप छान दिसतं दिसायला. आणि 199च्या मानाने खरंच खूप रिजनेबल आहे. 3 तुम्ही ठेवा त्याच्यातनं, 3 तुम्ही कोणाला गिफ्टही करू शकता. मस्त आयटम आहे आणि एकदम आवडण्यासारखं आहे सगळ्यांना. त्यातलाच हा एक ग्रीन कलर पण आहे. देन नेक्स्ट हे आहेत चिनी मातीचे बाउल्स म्हणू शकता तुम्ही त्याला. व्यवस्थित डीप आहेत ते. तुम्ही त्याला बाउल्स म्हणून यूज करा जेवताना, किंवा इवन तुम्ही त्याला कॅन्डल स्टँड म्हणून पण यूज करू शकता. आजकाल तसंही चिनी मातीचं खूप फॅशनमध्ये आलेलं आहे. सगळेजण ऑलमोस्ट प्लास्टिक सोडून किंवा स्टील किंवा सगळ्या गोष्टी सोडून चिनी माती वापरायला बघतात आहे, इको फ्रेंडली असल्यामुळे. हे पण हा 6चा सेट आहे. ब्लॅक कलरचा आहे हा. ह्याच्यात तुम्ही मल्टीपर्पज आहे हा, पण तुम्ही कशासाठी यूज करा. इधर तुम्ही त्याच्यामध्ये स्वीट द्या, नाहीतर मग तुम्ही कॅन्डल लावा, नाहीतर मग छोटे छोटे फ्लॉवर्स मिळतात ॲक्च्युली बाहेर, जे पाण्यात टाकल्यानंतर असे फुलतात.
तर याच्यात पाणी टाकून तुम्ही ते एक फ्लॉवरही त्याच्यात ठेवलं आणि असं अरेंज केलं ना, तर तेही खूप छान दिसेल तुमच्या सेंटर टेबलवर किंवा तुमच्या डायनिंगवर. हा पण 6चा सेट आहे. हा पण 199चा येईल. याच्यात अजून एक कलर आहे. हा ब्राऊन कलर आहे. याच्यामध्ये आपण सेम 6चा सेट येईल. गिफ्ट करायला खरंच हे आयटम्स खूप छान आहेत आणि ज्यांना आवड आहे पर्सनली स्वतःचं घर सजवायची किंवा अशा वेगवेगळ्या वस्तू ठेवायची, तुम्ही तुमच्यासाठी पण हे नक्कीच घेऊ शकता. नेक्स्ट आहे हे ॲक्च्युली जेव्हा आपलं छोटं टेरेस असतं किंवा छोटं गार्डन असतं त्याच्यामध्ये जेव्हा आपण कुंड्या ठेवतो चिनी मातीच्या किंवा साध्या कोणत्याही कुंड्या ठेवतो, प्लांट्स लावल्यानंतर हे त्याच्यामध्ये मध्ये ठेवायचं. इट्स व्हेरी स्वीट डेकोरेटिव्ह आयटम. याच्यात हा 3चा सेट दिलेला आहे त्यांनी. 2 मशरूम्स आणि 1 हर्ट दिलेली आहे. आणि याच्यात अजून एक डिझाईन म्हणण्यापेक्षा एक कलर आहे माझ्याकडे. हे थोडं पेस्टल शेडमध्ये आहे. हे थोडे ब्राईट शेडमध्ये आहे. तुमच्या चॉईसनी तुम्हाला जर लाईट शेड हवे असतील तर हा घेऊ शकता, डार्क हवे असतील तर हा घेऊ शकता. याच्यातही सेम तसंच दिलं आहे. 2 मशरूम्स आणि 1 हर्ट. हा पण 199चा सेट येईल. पूर्ण सेट घेणं गरजेचं आहे कारण ते तसंच आलेलं आहे. मी जसंच्या तसंच देते आहे. आणि हळूहळू मी चिनी मातीच्या बरण्या पण इंट्रोड्यूस करते आहे. मी सध्या एक सॅम्पल म्हणून ही एकच बरणी आणलेली आहे. हे बघा, तुम्ही कशालाही वापरू शकता. मी विचार करते मी नेक्स्ट याच्यात 3चे सेट आणीन हे, कारण म्हणजे चहा साखर याच्यासाठी तुम्हाला यूज करायचं असेल तर किंवा मीठ ठेवायचं असेल तर या बरण्या खरंच खूप छान असतात. आणि बघा याला भरपूर मोठा आहे, म्हणजे तुमचा आतमध्ये हात जाईल आणि तुम्ही आरामात क्लीन करू शकाल, इतकं व्यवस्थित आहे तो मोठा. आणि 200 आहे याची प्राईस. मी नेक्स्ट टाईम आणणार आहे. याच्यात भरपूर स्टॉक आणणार. मी यावेळेस फक्त हा 1-2च पीसेस आणले होते की एकदा दाखवायला की कसं राहील. आणि याच्यात भरपूर डिझाईन्स आहेत, शेप्स आहेत, सायझेस आहेत. ऑलमोस्ट सगळेच 199 200वालेच राहतील. त्याच्यापेक्षा जास्त मोठे मी आणणारच नाही, कारण आपल्याला डेलीसाठी हा साईज एकदम परफेक्ट पडतो. नंतर नेक्स्ट आयटम आहे हा ऑर्गनायझर आहे एक माझ्याकडे. हे पूर्ण हँडमेड आहे ऑर्गनायझर. हे बघा, हे आतून असं राहील. हे पूर्ण कापडाचं आहे. कापडाचं म्हणजे ती रोप जी असते त्याचं बनवलेलं आहे. इझिली वॉशेबल आहे आणि मल्टीपर्पज आहे ॲक्च्युली. हे लहान मुलांच्या रूममध्ये तुम्ही त्यांची खेळणी ठेवायची असतील किंवा त्यांचं काही पेंटिंगचं सामान असतं, क्रेयॉन्स किंवा असे छोट्या छोट्या वस्तू असतात, त्या सगळ्या तुम्ही याच्यात ठेवू शकता. किंवा तुम्ही स्वतः तुमच्या ड्रेसिंगवर यूज करू शकता. तुमचे क्लचर्स असतात, क्लिप्स असतात, बोज असतात, ते तुम्ही सगळे याच्यात ठेवू शकता. इवन मी किचनमध्ये यूज करते आहे, कारण माझ्याजवळ नॅपकिन्स मी किचनमध्येच ठेवते. त्यामुळे मी याच्यात पूर्ण नॅपकिन्स व्यवस्थित रोल करून ठेवलेले आहेत. तुम्ही त्यामुळे किचनमध्ये पण यूज करू शकता. इवन डायनिंगवर पण तुमचे स्पून जे एक्स्ट्रावाले असतात ते ठेवू शकतात. नंतर नॅपकिन होल्डर्स असतात ते ठेवू शकता, ज्या की नेहमी आपल्याला लागणाऱ्या वस्तू असतात डायनिंगवर, त्या तुम्ही याच्यात ठेवू शकता. त्यामुळे इट्स रिअली अ व्हेरी मल्टी युटिलिटी बॉक्स आहे ॲक्च्युली हा. आणि याला हे झाकण दिलेलं आहे. तुम्ही इवन त्याच्यामध्ये फ्रूट्स पण ठेवू शकता. छिलटं खूप बसतात ॲक्च्युली, त्यामुळे याच्यात जर फ्रूट्स राहिले तर चांगलं राहील, सेफ राहतील ॲक्च्युली. आणि सध्या हा माझ्याकडे सिंगलच पीस उरला आहे आता. आणि याची प्राईस आहे 350. याच्यात अजून एक मोठा पण साईज येतो आणि अजून एक मोठा साईज येतो. माझ्याकडे सध्या हा छोटा साईजेस आहे आणि 350 प्राईस आहे त्याची. नंतर अजून एक हा एक नवीन आयटम आला आहे. खूपच मस्त आयटम आहे हा, मला खूप आवडला. याला हे लेदरचं असं त्यांनी उघडायला दिलेलं आहे. हा असा बॉक्स आहे. हे झाकण आहे आणि हे त्याला एक छोटंसं लूप दिलं आहे त्यांनी. आणि याच्यात हे 4 त्यांनी खण दिलेले आहेत. आणि हा असा एक बॉक्स आहे. ॲक्च्युली तुम्ही विथ और विदाऊट या ज्या त्यांनी वाट्या दिलेल्या आहेत त्याच्या शिवाय पण यूज करू शकता. याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट्स ठेवू शकता किंवा तुमचं स्नॅक्स ठेवू शकता, ड्राय स्नॅक्स ठेवू शकता, पार्टीज असेल तर तुमच्याकडे.
नंतर हे विदाऊट हे तुम्ही ॲज अ चपाती चा कंटेनर म्हणून पण यूज करू शकता. नंतर इवन तुम्ही ड्रेसिंगवर पण ठेवू शकता. याच्यात तुम्ही वेगवेगळ्या याच्यात एका याच्यात कानातले, गळ्यातले, नंतर बाकीचं तुमचं काही वेगळी ज्वेलरी तुम्ही वापरत असाल, तुमची घड्याळं असतात किंवा तुमच्या पिन्स असतात, क्लिपा असतात, त्या तुम्ही सगळं वेगवेगळं असं छान ठेवू शकता याच्यामध्ये. सो हा पण एक मल्टीपर्पजवाला बॉक्स आहे. गिफ्ट करायला छान आहे. कोणाला तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे गिफ्ट करायचे असतील तर तुम्ही अगदी खरंच द्या याच्यामध्ये, किंवा इवन ड्राय स्नॅक्सचे जे पॅकेट्स मिळतात ते याच्यात टाकून तुम्ही गिफ्ट करू शकता. सो आणि किंमत पण एकदमच इको फ्रेंडली किंमत आहे त्याची, आणि हा पण एकदम वॉशेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही आरामात वॉश करू शकता याला. आणि याची प्राईस राहील 650. याच्यात अजून एक कलर दिला आहे, हा ग्रे कलर आहे. हा पण सेम तसाच राहील बॉक्स. याच्यात पण 4 दिलेले आहेत त्यांनी, आणि किमतीच्या मानाने खरंच खूप छान आहे आणि गिफ्ट करायला खूपच मस्त आयटम आहे हा. म्हणजे इवन तुम्ही लग्नामध्येही जर तुम्हाला कोणाला जर द्यायचं असेल तर तुम्ही हा आयटम खरंच देऊ शकता. कोणी पण यूज करेल असा आयटम आहे ॲक्च्युली तो. देन नेक्स्ट मी दाखवते आहे नॅपकिन होल्डर्स. हे बघा, हे नॅपकिन होल्डर्स आहे, पूर्ण बीड्सचे आहेत. हे तुम्ही वॉश करू शकता अगदी आरामात. गोल्डन जे पाईप्स असतात ना त्याचं बनवलेलं आहे ते. 6चा सेट राहील हा पूर्ण. एकदम हाही आयटम खूप छान आहे, गिफ्ट करायलाही छान आहे, तुम्ही पर्सनली पण यूज करू शकता. आणि याची किंमत राहील 400. 6चा सेट आहे हा पूर्ण. एकदम फॅन्सी आयटम आहे आणि छान आहे. नंतर दुसरं नॅपकिन होल्डरचा हा पण एक प्रकार आहे. हे बघा, हा तर खरंच खूपच मस्त आहे. म्हणजे इतके सुंदर नॅपकिन होल्डर्स यूज करायची इच्छा नाही होणार, पण एखादी खूप तुमच्याकडे फॅन्सी काही पार्टी असेल तर खरंच एक ठेवायला काहीच हरकत नाही. मस्त दिसतं आहे ते दिसायला. हा पण 6चा सेट राहील आणि असा हा बॉक्स पॅकिंग येईल. आणि याची प्राईस राहील 550, कारण तो थोडा जास्ती फॅन्सी आयटम आहे म्हणून. नंतर नॅपकिन होल्डरमध्ये एक हा ज्यूटचा पण प्रकार आहे माझ्याकडे. हे बघा, असं राहील हे. हाही खूप छान आहे. याची किंमत, हाही 6चा पूर्ण सेट येईल. याची किंमत राहील 350. नंतर हा टोटली बीड्सचा प्रकार आहे. मी तुम्हाला 4 वेगवेगळ्या टाईपचे नॅपकिन होल्डर्स दाखवले आहेत आणि हे सगळे ॲक्च्युली बाहेरसाठी बनलेले आहेत. आपल्या इथे थोडं आपण कमी वापरतो. आपल्या इकडे म्हणजे हॉटेल्समध्ये वगैरे जास्ती वापरले जातात. पर्सनल यूजसाठी खूप लोक कमी घेतात. पण आय विल सजेस्ट की ठेवा एखाद वेळेस. छान वाटतं काहीतरी वेगळं असं पूर्ण छान डिनर सेट मांडून छान घरातल्या घरात कॅन्डल लाईट डिनर करायला. इट्स रिअली छान वाटतं. हा बघा, पूर्ण बीड्स आहे. हा पण तुम्ही आरामात धुवू शकता, काही इश्यू नाही. हा 550चा येईल, 6चा सेट पूर्ण. देन माझा नेक्स्ट आयटम आहे किचनशीच रिलेटेड आहे आणि खूप क्यूट आहे तो आयटम. ते म्हणजे हे आहेत ॲप्रन्स. खूप स्वीट ॲप्रन्स आहेत. मस्त डिझाईन आलेलं आहे बघा. 2 साईड पॉकेट्स दिलेले आहेत त्यांनी नॅपकिन होल्ड करायला. एका साईडला तुम्ही नॅपकिन ठेवू शकता, दुसऱ्या साईडला तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकता. आणि डिझाईन खूप छान आहे, मस्त कलर कॉम्बिनेशन, एकदम प्युअर कॉटन आहे. बेल्ट दिलेला आहे त्यांनी, हुक पण दिलेला आहे तुम्हाला जर कुठे याला हँग करून ठेवायचं असेल किचनमध्ये तर. आणि हे सगळं बाहेरचं बनलेलं आहे, बाहेरच्यासाठी बनलेला माल असतो हा. हे बघा, याच्यावर प्राईस पण दिलेली आहे $9.99. खूप मस्त प्रकार आहे हा. आणि बेसिकली ज्यांना आवडतं ॲप्रन्स यूज करायला, मी तर म्हणते सगळ्यांनीच करायला पाहिजे, कारण आपल्याला जी एक सवय असते स्वयंपाक करताना पुसायची आणि ड्रेस खराब करायची, इट्स बेटर की तुम्ही ॲप्रन यूज करा. आणि असे इतके क्यूट ॲप्रन्स असतील तर नक्की खरंच मजा येते. माझ्या जो खूप ॲप्रन्स आहेत, मी खूप वापरते ॲप्रन्स. तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्येही बघितलं असेल. आणि याची किंमत आहे अशी तर याची किंमत भरपूरच आहे, पण मी 250ला देते आहे हा. याच्यात भरपूर वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर्स आहेत, मी तुम्हाला दाखवते ते.
हे एक डिझाईन आहे त्याच्यातलं. ॲक्च्युली सगळे असे मस्त फ्रॉक पॅटर्नमध्ये आहेत, त्यामुळे मस्त वाटतात घालायला पण. ॲडजस्टेबल आहेत त्याचे बेल्ट्स. याला पॉकेट नाही दिला आहे त्यांनी, हे नुसतं असंच आहे. पण एकदम छान आहे. याचंही क्लॉथ छान आहे एकदम. कॉम्बिनेशन खूप मस्त घेतलेलं आहे त्यांनी. देन याच्यातला तिसरा प्रकार आहे. हा एकदम एक छोट्याशा, म्हणजे लहान मुली ज्या आईसोबत किचनमध्ये असतात, इट्स फॉर दॅम. खूपच गोड्या, हा मला खूपच आवडला. हे बघा, हे पण सेम बाहेरच्यासाठीच बनलेलं आहे. याचं पण $9.99 किंमत ठेवलेली आहे त्यांनी. पूर्ण फ्रिलचं असं जे फ्रॉक्स असतात ना, अगदी तो लुक येतो आहे याला. खूपच क्यूट आहे, एकदम फॅन्सी आयटम आहे. आणि याची पण सेम तीच प्राईस राहील, $250. देन एक हा आहे. याला त्यांनी एक साईड पॉकेट दिलेलं आहे फॉर नॅपकिन. याला पण त्यांनी हुक दिलेला आहे हँग करायला. ॲक्च्युली ते छान असे उन्हाळी फ्रॉक वाटतात, इतकं मस्त वाटतात ते बघून. आणि हा लास्ट पीस आहे. हा मला खूप आवडला, खूपच मस्त आहे हा. ॲक्च्युली इतकं सुंदर कॉम्बिनेशन घेतलं आहे त्यांनी, खूपच छान आहे हा. आणि यालाही त्यांनी 2 पॉकेट्स दिलेले आहेत साईडचे. आणि याचा पॅटर्नच त्यांनी ॲक्च्युली फ्रॉक टाईप बनवलेला आहे. मस्त आयटम आहे हा. हाय $250. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच दाखवीन. आणि तुम्हाला याच्यातनं काही पण आवडलं असेल तर व्हॉट्सॲप करा मला. कुरिअर फॅसिलिटी माझ्याकडे आहे. ऑनलाईन पेमेंटची फॅसिलिटी पण आहे माझ्याकडे. आणि तुम्हाला जर अजून काही याच्यात नवीन असं वाटत असेल की मी काही अजून इंट्रोड्यूस करावं, तर मला नक्की सांगा, मी आणण्याचा प्रयत्न करीन. आणि चिनी मातीच्याही आयटम्समधलं तुम्हाला काही आवडलं असेल किंवा तुम्हाला अजून काही हवं असेल असे छोटे छोटे गिफ्टिंग आयटम्स, तर नक्की मला कळवा. आणि असंच माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक्स द्या, शेअर करा सगळ्यांना. ज्यांना ज्यांना हे आयटम्स आवडतात त्यांना शेअर करा. आणि असंच तुमचं प्रेम असू द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज अँड हॅव अ नाईस डे. बाय बाय.